प्रथमतः सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे तसेच भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात ज्यांचे सुवर्ण अक्षराने नाव कोरले गेले असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रथमतः मी त्यांना विनम्र अभिवादन करते। नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 5 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने व छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली भूमी म्हणजेच पुरंदर या पुरंदराच्या पायथ्याशी वसलेलं गाव काळदरी या गावातून मी आले आहे। आम्हा वक्तृत्व प्रेमींची गरज ओळखून तुम्ही या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची ऋणी आहे। समोर बसलेला प्रेक्षक वर्ग, स्पर्धक, आदरणीय परीक्षक, मी आज तुम्हा सगळ्यांसमोर विषय मांडत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, एक तेजस्वी स्त्री। रणरागिनी तू पुण्यश्लोकी जपलास वारसा शिवरायांचा, रणरागिनी तू पुण्यश्लोकी जपलास वारसा शिवरायांचा, उतरून रणांगिनी दाखवलीस ताकद, तू मान ठेवलास निश्चयाचा, तू मान ठेवलास निश्चयाचा। न्यायदानाची पुरस्कर्ती तू, राग तुला अन्यायाचा, न्यायदानाची पुरस्कर्ती तू, राग तुला अन्यायाचा। अहिल्या देवी तू, आम्हा अभिमान तुझ्या शौर्याचा, आम्हा अभिमान तुझ्या शौर्याचा। त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुमचा, अहिल्या देवी त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुमचा। तुमच्या त्यागानेच जागा झाला आम्हा लेकरांचा अभिमान, तुमच्या त्यागानेच जागा झाला आम्हा लेकरांचा अभिमान। जागतिक कीर्तीचे तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना माझा मानाचा मुजरा। जेव्हा जेव्हा या समाजात अधर्म, अन्याय, अत्याचार घडत असतो तेव्हा ते नष्ट करण्यासाठी एक ना एक तरी शक्ती जन्माला येत असते आणि अशीच एक शक्ती पुन्हा एकदा या भूमीवर अवतरली, ती म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांच्या रूपात। या जगात अनेक लोक जन्माला येतात, अगदी किड्या मुंग्यांसारखे स्वतःसाठी जगतात आणि एक ना एक दिवस मरतात, परंतु काही लोक अशी असतात की ज्यांची दखल संपूर्ण विश्वाला घ्यावी लागते। त्यांचं जगणं, त्यांचं वाढणं, त्यांचं मरणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी असतं आणि असंच व्यक्तिमत्व होतं अहिल्यादेवींचं। दिनांक 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी गावात मराठी वतनदार मालकोजी शिंदे व सुशीलाबाई यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं। या कन्याच्या तेजानं साक्षात सूर्यही लाजला। या कन्याचे नाव पुढे आनंदाने अहिल्या असे ठेवण्यात आले। ही तीच अहिल्या जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत रोवलं। ही तीच महिला जिने चूल आणि मूल अर्थव्यवस्था झुगारून देऊन एका हातात शस्त्र तर दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन अवघी तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला। अहिल्यादेवींना लहानपणापासूनच तलवार चालवणे, भाला फेकणे अशा अनेक कला अवगत होत्या। एके दिवशी अहिल्यादेवी लहानपणापासून शेळ्या मेंढ्या घेऊन आपल्या सिन्ना नदीच्या काठी जात असत। त्यांचा तेथे एक खेळ चालू असायचा, तो म्हणजे त्या मातीचं शिवलिंग तयार करून पुन्हा मोडत असत। असंच एके दिवशी सूर्यास्ताच्या वेळी या कन्येला सदाशिवराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांनी पाहिले। पुढे अवघ्या 8 वर्षाच्या अहिल्याबाईंचा विवाह शूरवीर मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला। मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवींची वाटचाल सुरू झाली। खरं तर अहिल्यादेवींच्या आयुष्यात सगळ्यात जास्त मोलाचं योगदान कोणाचं असेल तर ते म्हणजे मल्हारराव होळकर। कारण मल्हारराव म्हणजेच सामर्थ्य, मल्हारराव म्हणजेच पराक्रम, मल्हारराव म्हणजेच विश्वास आणि मल्हारराव म्हणजेच आपल्या अहिल्यादेवींच्या पाठीवर आयुष्यभर पडत आलेली कौतुकाची थाप होय। मल्हाररावांनी आपल्या अवघ्या 8 वर्षाच्या सुनेला युद्ध कसं लढायचं ते शिकवलं। युद्ध रणांगणात सुरू होतं तेव्हा तोफांचे भयानक आवाज सुरू होतात, त्यांना निर्भीड छातीने कसं सामोरं जायचं हे त्यांनी शिकवलं। कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांना वीर मरण आले। त्या काळी सती जाण्याची जी प्रथा होती ती लाथाडून देण्याचे काम अहिल्यादेवींनी केले व तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार करण्याचे ठरवले। रणांगणात पतीला वीर मरण, त्यानंतर राज्यकारभार करणाऱ्या सासऱ्याचे मरण, त्यानंतर काहीच कालावधीत आपल्या मुलाचे निधन, असे अनेक आघात मनावर होत असताना देखील
असे अनेक आघात मनावर होत असताना देखील रणांगणात उभ्या राहणाऱ्या, लढणाऱ्या, उत्तम राज्यकारभार करणाऱ्या, कुशल प्रशासक, ज्ञानप्रिय, प्रेममूर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास खरं तर जगातील प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मानवाला प्रेरणादायी ठरतो. कितीही संकटे आली तर त्यांना निधडक हातीने उभे राहायचं हे अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रातूनच आपल्याला समजते. त्या काळी सर्वोच्च न्यायालयाची न्यायदेवता म्हणजे अहिल्यादेवी होळकर. कारण अहिल्यादेवींकडे राजे महाराजे, दीनदलित, गोरगरीब न्याय मागण्यासाठी येत असत. अहिल्यादेवींनी त्या काळी सती प्रथा, हुंडा पद्धती अशा अनेक प्रथांना कडाडून विरोध केला. अहिल्यादेवींनी गोरगरिबांसाठी विहिरी खोदल्या, तलाव खोदले, पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा अशा अनेक योजना सुरू केल्या. गायींना चारा, माणसांना भाकर आणि मुंग्यांना साखर देणाऱ्या होत्या माझ्या अहिल्यादेवी. जनतेची सुखदुःख ही आपलीच सुखदुःख मानणाऱ्या होत्या माझ्या अहिल्यादेवी. कारण अहिल्यादेवींकडे मातृत्वाचं हृदय होतं. एकेकाळी राघोबा पेशवे आपली 50,000ची फौज घेऊन अहिल्यादेवींच्या राज्यावर चालून आला. परंतु अहिल्यादेवींची दूरदृष्टी बघा ना, त्यांनी आपल्या राज्यातील महिलांना तलवार चालवणे, दांडपत्ता चालवणे, भाला फेकणे अशा अनेक कलांनी अवगत केले आणि संपूर्ण भारतभर महिलांची पहिली फौज निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरच होत्या. परंतु तलवार हातात घेतली म्हणजे झालं असं नसतं. त्याचबरोबर योग्य ते बुद्धी कौशल्यही असावं. याच हेतूने अहिल्यादेवींनी राघोबा पेशव्यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात ते बोलतात, मी एकटी आहे, अबला आहे असं समजू नका. जेव्हा मैदानात उतरेल ना तेव्हा फार जड जाईल तुम्हाला. आपली भेट थेट रणांगणातच होईल. परंतु जर का मी हरले तर लोक मला काहीच नाही बोलणार. पण जर तुम्ही हरलात तर लोक म्हणतील तुम्ही एका स्त्रीकडून हरलात, एका स्त्रीने तुमची हार केली. शत्रूला रणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचं असतं. कारण मनात पराभूत झालेला शत्रू कधीच रणात उभा राहू शकत नाही. हे मानसशास्त्र अवगत होतं अहिल्यादेवींना. हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या शौर्याचा, हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा, हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या समाजकार्याचा. आणि हेच तेजस्वी रत्न दिनांक 13 ऑगस्ट 1795 रोजी अनंतात विलीन झाले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.